आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आला असून 4 पूल पाण्याखाली गेले आहेत। पालखी सोहळ्यावर पुराचं सावट आहे। आषाढवारी संतनगरी आळंदीत गेल्या 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आलाय। नदीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेले। 4ही पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरम्यान उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। मात्र पावसामुळे मोठीच समस्या निर्माण झाली आहे। इंद्रायणी काठावरील घाटही पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। दरवर्षी पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची मोठी गर्दी आळंदीत होत असते, त्यामुळे आळंदीत बाजारपेठाही सजतात। मात्र जोरदार पावसामुळे आळंदीमधील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। जोरदार पावसामुळे आळंदीत वारकऱ्यांची गर्दी कमी दिसून येतेय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पुराच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय। खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल।